ओम शांती. आजची तारीख आहे 25 मार्च 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही महावीर आहात. तुम्हाला मायेच्या वादळांना घाबरायचं नाहीये. एक बाबांच्या शिवाय कुणाचीही पर्वा न करता पवित्र जरूर बनायचं आहे. प्रश्न आहे, मुलांमध्ये कोणती हिंमत असेल तर ते खूप उच्च पद प्राप्त करू शकतील? उत्तर, श्रीमतावर चालून पवित्र बनण्याची हिंमत. बाबा म्हणतात की भले कितीही हंगामे होतील, सहन करावं लागेल, अत्याचार सहन करावे लागतील, परंतु बाबा जे पवित्र बनण्याची श्रेष्ठ मत देत आहेत त्यावर निरंतर चालत राहून खूप उच्च पद प्राप्त करू शकता. कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरायचं नाहीये. काहीही जरी झालं तर नथिंग न्यू. कल्पापूर्वी सुद्धा हे घडलं होतं आणि आपण त्यात पास झालो होतो. गीत आहे, भोलेनाथ से निराला और कोई नाही. ओम शांती. हे आहे भक्ती मार्गवाल्यांनी गायलेलं गीत. ज्ञान मार्गामध्ये गीत वगैरेची आवश्यकता नाही, कारण गायन केलेलं आहे की बाबांकडून आम्ही बेहदचा वारसा घेत आहोत. जर जे भक्ती मार्गामध्ये रीतिरिवाज आहेत ते ज्ञान मार्गामध्ये येऊ शकत नाही. तर बच्चे कविता गीत वगैरे बनवतात तर दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी. तर त्याचा सुद्धा अर्थ जोपर्यंत तुम्ही समजावून सांगत नाही तोपर्यंत कुणी समजू शकत नाही. तर खुशी झाली पाहिजे की आम्ही आता स्वदर्शन चक्रधारी बनलो आहोत. बाबांकडून विष्णुपुरीचा वारसा घेत आहोत. निश्चय बुद्धीच विजय प्राप्त करतात, म्हणजे विजयंती होतात. ज्यांना निश्चय असतो तर ते सतयुगामध्ये जातात. ज्यांना निश्चय असतो तर ते सतयुगामध्ये जातात. तर बाबा म्हणतात, मुलांना सदैव खुशी राहिली पाहिजे आणि फॉलो फादर. तर बच्चे जाणतात की निराकार शिव बाबा यांच्यामध्ये येऊन आपल्याला श्रीमत देतात. तर किती हंगामे होतात, पवित्रतेवर किती झगडे होतात, विघ्न पडतात. तर जसं मुलं मोठे होतात तर म्हटलं जातं की लवकर यांचा विवाह करा, विवाह केल्याशिवाय काम कसं चालेल. तर भले मनुष्य गीता वाचतात, ऐकतात, परंतु त्यातून ते काही समजत नाहीत. तर सगळ्यात जास्ती बाबांना अभ्यास होता गीतेचा. बाबा म्हणजे ब्रह्मा बाबांना अभ्यास होता गीतेचा. तर बाबा एक दिवस सुद्धा गीता वाचणं चुकवत नव्हते. आणि जेव्हा हे माहीत झालं की गीतेचा भगवान शिव आहे तर इतका नशा चढला, म्हणजे इतकी खुशी झाली की अरे, आम्ही तर याद्वारे विश्वाचे मालक बनत आहोत. हे तर शिव भगवान वाच आहे. आणि मग पवित्रतेवर सुद्धा खूप मोठा हंगामा झाला. तर याच्यामध्ये बहादुरी पाहिजे ना. तर बाबा म्हणतात, तुम्ही आहातच महावीर आणि महावीरणी. तर एक शिव बाबांच्या शिवाय कुणाचीही पर्वा करायची नाही. तर बाबांच्या समोर, ब्रह्मा बाबांच्या समोर सुद्धा किती वादळ आलेत, किती हंगामे झालेत, परंतु कधी बाबांना दुःख झालेलं बघितलं का? अमेरिकेपर्यंत वर्तमानपत्रांपर्यंत बातम्या गेल्यात. वर्तमानपत्रांमधून अमेरिकेपर्यंत बातम्या गेल्यात, परंतु बाबा घाबरले नाहीत. बाबा समजलं की हे कल्पापूर्वी घडलं होतं आणि आताही घडत आहेत. आम्हाला तर आमच्या बापाकडून वारसा घ्यायचा आहे आणि आपली जी रचना आहेत मुलं, त्यांना सुद्धा पतित बनण्यापासून वाचवायचं आहे. ते बाबा समजावतात की मुलांनो, कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. याच्यामध्ये जर तुम्ही घाबरलात तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. मातांवरही अत्याचार होतात आणि याचीच निशाणी शास्त्रांमध्ये दाखवलेली आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण केलं गेलं. तर बाबा आपल्याला 21 जन्मांसाठी वस्त्रहरण होण्यापासून वाचवतात, म्हणजे पतित बनण्यापासून वाचवतात. तर दुनिया या गोष्टी जाणत नाहीत. बाबा सांगतात की गृहस्थ व्यवहारामध्ये राहून तुम्हाला
कमल फूल समान पवित्र राहायचं आहे. याच्यामध्ये घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही. जास्तीत जास्त काय करतील? शिव्या देतील. तर बाबा म्हणतात ब्रह्माबाबांना सुद्धा किती गाली मिळाल्या, शिव्या मिळाल्यात. श्रीकृष्णाने सुद्धा असं दाखवतात की किती गाली खाल्ल्यात. परंतु खरं पाहिलं तर श्रीकृष्णाला कुणीही शिव्या गाली देऊ शकत नाही. त्यांच्याविषयी अपशब्द उच्चारू शकत नाही. कारण ते तर आहे सतयुगाचे पहिले महाराज कुमार. मग बाबा म्हणतात तुमचं जे रूप आता आहे तर तेच रूप कल्पानंतर ह्याच समयी संगम युगामध्ये दिसेल, मध्येच कधीही दिसणार नाही. तर प्रत्येक जन्मामध्ये जन्म बाय जन्म आपले चेहरे बदलत जातात. तर हा ड्रामा बनलेला आहे. 84 जन्मांमध्ये 84 चेहरे आपल्याला मिळतात. तर तुम्ही जाणतात की हेच चेहरे दुसऱ्या जन्मामध्ये राहणार नाहीत. तर दुसऱ्या जन्मामध्ये लक्ष्मीनारायणचे फीचर्स होतील. म्हणजे हे चेहरे बदलून लक्ष्मीनारायणाचे चेहरे प्राप्त होतील. मग बाबा म्हणतात तुमच्या बुद्धीचं कुलूप आता उघडत चाललंय. ही आहे नवीन गोष्ट. तर बाबा पण नवीन आहेत आणि बाबा सांगतात त्या गोष्टी पण नवीन आहेत. तर ह्या गोष्टी कधी कोणाच्याही लवकर लक्षात येत नाही, समजू शकत नाही. ज्याच्या तकदीरामध्ये असेल तर त्यालाच या गोष्टी समजतात. बाकी महावीर त्यांना म्हटलं जातं की जे कोणत्याही विघ्नामध्ये घाबरत नाहीत, अवस्था ज्यांची हलत नाही, म्हणजे हालचालमध्ये येत नाही. तर आता ती अवस्था तर लगेच होऊ शकत नाही, परंतु होणार मात्र आहे. ते बाबा म्हणतात महावीर कोणत्याही विघ्नाला, कोणत्याही वादळाला घाबरणार नाहीत. आणि ती अवस्था जी आहे ती अंतिम समय अवस्था होईल. आणि त्या अवस्थेचंच गायन केलेलं आहे की अतिंद्रिय सुख गोप गोपिकांना विचारा. सतयुगामध्ये तर असतोच एक धर्म. आणि म्हणूनच सर्वांना असं वाटतं की वन्य झाला पाहिजे, म्हणजे एक धर्म, एक राज्य असलं पाहिजे. तर हेही कुणाला माहीत नाही की रामराज्य वेगळं असतं आणि रावण राज्य वेगळं असतं. आता बाबांमध्ये संपूर्ण निश्चय आहे तर श्रीमतावर चाललं पाहिजे. तर बाबा प्रत्येकाची नब्ज म्हणजे नस देखून, म्हणजे नस पाहून, म्हणजेच काय तर प्रत्येकाचा कल कुठे आहे, त्याची अवस्था कशी आहे, त्याच्या अनुसार त्याला राय देत असतात, सल्ला देत असतात. तर बाबांनी म्हणजे ब्रह्मबाबांनी सुद्धा मुलाला सांगितलं की जर तुला विवाह करायचा असेल तर जाऊन कर. खूप मित्र संबंधी बसलेले आहेत, ते तुझं विवाह करून देतील. आणि मग कोणी ना कोणी निघालं की नंतर हे सगळं झालं. तर बाबांनी नारायण दादाला ही गोष्ट सांगितली. तिच्या वेळेला नारायण दादा म्हणाले की मला असं वाटतं की तू बाहेर पडावं आणि काही कमाई करावी. त्यावेळेला बाबांनी सांगितलं होतं की जर यज्ञामध्ये राहिलं तर पालना होईल, परंतु जर विवाह करायचा असेल तर तुझा आणि कर. खूप मित्रसंबंधी बसलेले आहेत, करून देतील. तर बाबा म्हणतात की प्रत्येकाची नब्ज बघितली जाते. तर काही जण तर बाबाला विचारतात की बाबा आम्हाला पवित्र राहायचंय, परंतु घरचे म्हणतात की नाही विवाह तर करावं लागेल, तर मग आता काय करायचं. तर बाबा म्हणतात अरे तुम्ही हे विचारतात की पवित्र राहायचं आहे, काय करावं. जर समजा तुम्ही जर पवित्र राहू शकत नसाल तर जाऊन विवाह करा. मग बाबा सांगतात की समजा कुणाचा साखरपुडा झालेला असेल, वांगनिश्चय झालेला असेल आणि तो मोडू शकत नसेल, तर बाबा म्हणतात की तुम्ही राजी करायला हवं. काही हरकत नाही की ज्या वेळेला विवाहाच्या वेळेला हातियाला बांधतात, म्हणजे काकण बांधतात, तर त्या वेळेला असं त्या कन्येला सांगितलं जातं की आजपासून तुझा पती हाच तुझा गुरु आहे, ईश्वर आहे. तर मग बाबा म्हणतात की त्यावेळेला तुम्ही तिच्याकडून हे लिहून घ्या की तू मानते का की मी तुझा गुरु ईश्वर आहे. जर मानते तर मग लिही. आणि मग आता मी तुझा गुरु ईश्वर आहे तर मी तुला आदेश देतो की पवित्र राहायचं आहे. पण हे सांगण्यासाठी सुद्धा हिंमत पाहिजे ना. तर बाबा म्हणतात की लक्ष फार उच्च आहे आणि प्राप्तीसुद्धा खूप आहे, खूप जबरदस्त प्राप्ती आहे.
कामविकाराची आग त्या वेळेला लागते की ज्या वेळेला प्राप्तीविषयी काही माहीत नसतं. बाबा म्हणतात इतकी मोठी प्राप्ती होते, तर मग एक जन्म पवित्र राहिला तर काय कोणती मोठी गोष्ट आहे? तर त्यांना सांगितलं पाहिजे की मी तुझा पती आहे, ईश्वर आहे, तर माझ्या आज्ञेवर तुला पवित्र राहावं लागेल. तर बाबा ह्या युक्त्या सांगतात, युक्त्या देतात. भारतामध्ये हा कायदा आहे की स्त्रीला म्हटलं जातं की तुझा पती हाच तुझा ईश्वर आहे. त्यांच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे. पतीचे पाय दाबायचे आहेत. कारण समजतात ना की लक्ष्मीने सुद्धा नारायणाचे पाय दाबले होते. तर अ, ही सवय किंवा हा रिवाज कुठून निघाला? तर भक्ती मार्गामधल्या चित्रांपासून. सतयुगामध्ये तर कधी अशा गोष्टी नसतात. नारायण कधी इतकं थकत नाही की जेणेकरून लक्ष्मीने पाय दाबावेत. तर थकण्याची तर तिथं गोष्टच असत नाही. थकणं हे सुद्धा दुःख आहे ना, आणि तिथे तर दुःख कोणतंही नसतं. बाबा म्हणतात तिथं दुःख दुःख शोक आला कुठून? तर बाबांनी ज्यावेळेला ज्ञान मिळालं, बाबांनी फोटोमधून लक्ष्मीचं चित्रच काढून टाकायला लावलं. कारण नशा तर चढतोय ना. बाबांना खूप खुशी झाली. छोटेपणापासूनच म्हणजे लहानपणापासूनच बाबांना खूप वैराग्य होतं आणि म्हणूनच बाबा खूप भक्ती करायचे. बाबा युक्ती पण खूप सांगतात. पवित्र राहण्याच्या युक्ती. तर बाबा म्हणतात की आता स्वर्गाची स्थापना होत आहे. तर तुम्हा मुलांना सुद्धा सदैव खुशीमध्ये राहायचं आहे. भगवंताने तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमचा शृंगार सुद्धा करतात आणि तुम्हाला शिकवतातही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात आणि आत्मिक बापाचे आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, सदा बाप समान बनण्याची हिंमत ठेवायची आहे. बाबांवर पूर्णपणे वारी जायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरायचं नाही. पवित्र जरूर बनायचं आहे. वरदान आहे, समस्यांना चढत्या कलेचं साधन अनुभव करत सदा संतुष्ट राहणारे शक्तिशाली भव. विश्लेषण आहे, जे शक्तिशाली आत्मे आहेत तर ते समस्यांना अशा प्रकारे पार करतात की जसं काही सरळ रस्ता आपण पार करतो. समस्या त्यांच्यासाठी चढत्या कलेचं साधन बनतात. प्रत्येक समस्या त्यांना ओळखीची वाटते आणि म्हणून त्याच्यातून ते सहज रीतीने पार होतात. ते कधी आश्चर्यवत होत नाहीत. उलट ते सदैव संतुष्ट राहतात. मुखाने कधी कारण शब्द ते उच्चारत नाही, परंतु त्याच वेळेला कारणाला ते निवारणमध्ये परिवर्तन करतात. आजचा सुविचार आहे, स्वस्थितीमध्ये स्थित राहून सर्व परिस्थितींना पार करणं ही श्रेष्ठता आहे. मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, परमार्थ से व्यवहार स्वतः सिद्ध होता है. तर मम्मा म्हणतात, भगवान वाच की तुम्ही माझ्याद्वारे परम अर्थाला जाणतात आणि माझ्याद्वारे परम अर्थाला जाणल्याने परमप्रताला प्राप्त होतात. म्हणजेच काय, तर परमार्थाला जाणल्याने व्यवहार सिद्ध होतो. मम्मा म्हणतात, बघा, देवतांच्या पुढे प्रकृती सुद्धा देवतांच्या चरणाची दासी होऊन राहिले. तर हे 5 तत्व सुद्धा सुख स्वरूप बनून मन इच्छित सेवा देतात. तर या समय बघा की मन इच्छित सुख न मिळाल्या कारणाने मनुष्य आज किती दुःखी आहेत. अशांती त्यांना प्राप्त होत आहे. सतयुगामध्ये तर ही प्रकृती अगदी नम्रपणे आपल्या आज्ञेमध्ये राहते. तर बघा, देवतांच्या जड मूर्त्या चित्रांवर सुद्धा किती हिरे जवाहरात लावतात.
तर ज्या वेळेला चैतन्यामध्ये ते प्रत्यक्षमध्ये असतील त्यावेळेला त्यांना किती वैभव प्राप्त होत असते. तर ह्या समयी मनुष्य भुके मरतात आणि जड चित्रांच्यावर करोडो रुपये खर्च करत आहेत. तर ह्या इतका फरक का आहे? तर जरूर त्यांनी असे श्रेष्ठ कर्म केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये हे चित्र बनलेले आहेत. त्यांचं पूजन सुद्धा किती होतं. ते निर्विकारी प्रवृत्तीमध्ये राहत असताना कमल फुलासमान त्यांची अवस्था असते. परंतु आता ते निर्विकारी प्रवृत्तीच्या बदल्यामध्ये विकारी प्रवृत्तीमध्ये गेलेले आहेत, ज्या कारणाने सर्वजण परमार्थाला विसरून व्यवहाराकडे लागलेले आहेत आणि याचाच रिझल्ट उलटा झालेला आहे की त्यांना दुःख अशांती प्राप्त होत आहे. आता आपल्याला परमात्मा स्वतः येऊन विकारी प्रवृत्तीमधून काढून निर्विकारी प्रवृत्ती आपल्याला शिकवत आहेत की ज्याच्याने आपलं जीवन सदा काळासाठी सुखी बनतं. आणि म्हणूनच पहिले पाहिजे परमार्थ आणि नंतर व्यवहार. परमार्थामध्ये राहिल्याने व्यवहार आपोआप सिद्ध होत जातो. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा. जसं डॉक्टर पेशंटला पहिले विश्वासात घेतात, त्यांना विश्वास होतो की हे डॉक्टर खूप चांगले आहेत आणि हेच आपल्याला दुःखापासून मुक्त करू शकतील. तर जसं डॉक्टर कितीही खूप चांगले औषधं देत असतील, परंतु जर डॉक्टरमध्ये विश्वास नसेल तर त्या औषधांचा परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे आत्मिक डॉक्टरीमध्ये सुद्धा आपली अशी शक्तिशाली स्टेज असायला हवी की ज्याच्यामध्ये सगळ्यांना हा विश्वास व्हायला हवा की आपण इथे आलो तर अवश्य आपल्याला कोणती ना कोणती प्राप्ती ही होणार आहे. ओम शांती.